इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा 7वा प्रॉब्लेम कॉस्टिंगचा आज आपण घेतोय. प्रॉब्लेम सर्वांनी अगोदर लिहून घ्या, त्यानंतर आपण सोडवायला सुरुवात करू. तुम्ही लिहिताय तोपर्यंत मी एक्सप्लेन करते. Calculate material turnover ratio of material C and D and determine which material is slow moving. आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम आपण पाहिले त्याला फास्ट मुव्हिंग मटेरियल विचारलं होतं. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये स्लो मुव्हिंग विचारलंय. स्लो मुव्हिंग म्हणजे कोणतं, तर ज्याचा टाइम्स मधला रेशो हा कमी येईल आणि डेज मधला जास्त येईल, ते मटेरियल हे स्लो मुव्हिंग असतं. मग आपण दोन्हींचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करणार आणि त्यातून ज्याचं टाइम्स मधलं उत्तर हे कमी येईल ते मटेरियल हे स्लो मुव्हिंग असणार आहे. गिव्हन इन्फॉर्मेशन आहे, 2 मटेरियल दिलेले आहेत सी आणि डी. स्टॉक इन हँड आहे 1 एप्रिल 2019 चा, सी चा 40,000, डी चा 60,000 म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक आहे 31/3/2020 चा 24,000 आणि 20,000 प्रत्येकी, सी चा 24,000, डी चा 20,000 आणि परचेसेस दिलेले आहेत 2019-20 चे 2,08,000 सी चे आणि 2,00,000 डी चे. प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्या, नंतर आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करतोय. आपण फर्स्ट कॅल्क्युलेशन करतोय आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमचं. त्याआधी आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला लिहू. फॉर्म्युला लिहा. कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. आधी आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करतोय. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. सूत्रात किमती टाका. अगोदर मटेरियल सी च्या किमती घेऊ आपण. मटेरियल सी चा ओपनिंग स्टॉक आहे 40,000 प्लस परचेसेस आहेत 2,08,000 मायनस क्लोजिंग स्टॉक आहे 24,000. कॅल्क्युलेशन करून 2,48,000तून 24,000 गेले, 2,24,000 कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम सी चा आला. त्यानंतर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आपण डी चा काढतोय, त्यासाठी डी च्या किमती लिहू. डी चा ओपनिंग स्टॉक आहे 60,000, परचेसेस आहेत 20,000, मग 60,000 प्लस 2,00,000, 60,000 प्लस 2,00,000 मायनस 20,000 क्लोजिंग स्टॉक 20,000. 2,60,000तून 20,000 मायनस करा. कॅल्क्युलेशन करून कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम डी चा येतोय 2,40,000. आधी आपण दोन्ही मटेरियलचे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट केले, त्यानंतर आपण ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट करणार आहोत. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करून झालेले आहे. ॲव्हरेज स्टॉक काढूया. ॲव्हरेज स्टॉकसाठी ॲव्हरेज स्टॉकचा फॉर्म्युला लिहा. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. मग ओपनिंग स्टॉक आहे, आधी सी चा घेऊ नंतर डी चा घेऊ. सी चा ओपनिंग स्टॉक आहे 40,000 प्लस क्लोजिंग स्टॉक आहे 24,000 छेद 2. दोन्हींची बेरीज करा आणि त्याला 2 ने भाग द्या. 64,000 छेद 2. कॅल्क्युलेशन करून सी चा ॲव्हरेज स्टॉक येतोय 32,000. मटेरियल सी चा आपण आधी ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट केला. ओपनिंग स्टॉक 40,000 प्लस क्लोजिंग स्टॉक 24,000 छेद 2. 64,000ला 2 ने भाग दिला, 32,000 रुपये. मटेरियल डी, डी च्या किमती लिहूया. ओपनिंग स्टॉक 60,000 प्लस क्लोजिंग स्टॉक 20,000 छेद 2. 60 आणि 20 यांची बेरीज करून 80,000 छेद 2. कॅल्क्युलेशन करून ॲव्हरेज स्टॉक येतोय आपला 40,000. मटेरियल सी चा ॲव्हरेज स्टॉक आला 32,000 आणि मटेरियल डी चा ॲव्हरेज स्टॉक आला 40,000. आता इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आपल्याला टाइम्समध्ये आणि डेजमध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यानंतर कमेंट द्यायची आहे की कोणतं मटेरियल स्लो मुव्हिंग आहे. मग इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला लिहून त्यामध्ये दोन्ही मटेरियलच्या किमती टाकून कॅल्क्युलेशन करू आपण.
इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. मग आधी मटेरियल सी घ्या. सीचं कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आहे 2,24,000 छेद 32,000. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते 7 टाइम्स. त्यानंतर मटेरियल डीचं कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आहे 2,40,000 छेद ॲव्हरेज स्टॉक आहे 40,000. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते 6 टाइम्स. मटेरियल सी 7 टाइम्स, मटेरियल डी 6 टाइम्स. आता यामधलं टाइम्समधला जो रेशो आहे तो डीचा कमी आहे. मटेरियल म्हणजे सी प्रकारचं जे मटेरियल आहे ते वर्षभरात 7 वेळा त्याची उलाढाल होते आणि डी प्रकारचं जे मटेरियल आहे त्याचं वर्षभरामध्ये 6 वेळा उलाढाल होते. याचा अर्थ मटेरियल डी हे काय आहे, स्लो मुव्हिंग मटेरियल आहे. ते शेवटी आपण कमेंटमध्ये लिहिणार आहोत. त्यानंतर डेजमध्ये कॅल्क्युलेशन करायचे. आपल्याला दिलेलं जे इयर आहे ते 2019-20 आहे, म्हणजे लीप इयर आहे. डेज घेताना आपण 366 घेणार आहोत. मग आता डेजमध्ये कॅल्क्युलेशन करा. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज सूत्र टाका. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज इज इक्वल टू नंबर ऑफ डेज इन ड्युरिंग द इयर छेद इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. सूत्रात किमती टाका. आधी मटेरियल सी, नंतर मटेरियल डी. 366 डेज छेद 7 टाइम्स. सीचं उत्तर 7 टाइम्स आलेलं आहे. कॅल्क्युलेशन करून फायनल आन्सर येते आपलं 52 डेज, 52.28 येते, पण राऊंडेड अप करून 52 डेज. त्यानंतर मटेरियल डीचं कॅल्क्युलेशन केलं आपण. डीचं कॅल्क्युलेशन करून 366ला 6ने भाग दिला, कारण डीचं उत्तर 6 टाइम्स होतं. डेज मधलं आन्सर आलं 61 डेज. आता नोट द्या. कन्क्लुजन. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो ऑफ मटेरियल सी 7 टाइम्स. मटेरियल हेल्ड इन स्टॉक फॉर 52 days. Material held in stock for 52 days. On other hand, inventory turnover ratio of material D of material D 6 times. Material held in stock for 61 days. So मटेरियल डी इज स्लो मुव्हिंग मटेरियल. कारण की डी प्रकारचं जे मटेरियल आहे त्याचं रेशो टाइम्स मधला कमी आहे आणि डेज मधला जास्त आहे, म्हणजे ते जास्त दिवस स्टॉक मध्ये पडून राहतं, म्हणून ते काय आहे, स्लो मुव्हिंग आहे. जर फास्ट मुव्हिंग विचारलं असतं तर आपण मटेरियल सी म्हटलं असतं, पण इथे स्लो मुव्हिंग विचारलंय, म्हणजे ज्याचा टाइम्स मधला रेशो कमी आहे, डेज मधला जास्त आहे, ते स्लो मुव्हिंग मटेरियल असतं. इथे आपला 7वा प्रॉब्लेम इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा कंप्लीट झालेला आहे. जे लेट जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी मागच्या स्लाइड्स मी दाखवून घेते. इथे आपण डेज मध्ये कॅल्क्युलेशन केलं इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचं, मटेरियल सी आणि डीचं. हा प्रॉब्लेम आहे तुमचा. 2 प्रकारचं मटेरियल आणि इन्फॉर्मेशन दिलेले आहे, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि परचेसेस, आणि विचारलंय की कोणतं मटेरियल हे स्लो मुव्हिंग आहे. त्यानंतर आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला लिहिला आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढलं, मटेरियल सी आणि मटेरियल डीचं.
त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक आपण कॅल्क्युलेट केलाय मटेरियल सी आणि मटेरियल डीचा. सीचा 32,000 आला आणि मटेरियल डीचा ॲव्हरेज स्टॉक 40,000 आला. त्यानंतर इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट केला. मटेरियल सीचा रेशो 7 टाइम्स आला आणि मटेरियल डीचा 6 टाइम्स आला. आणि लास्टला डेजमध्ये कॅल्क्युलेशन करून आपण कमेंट लिहिली. इथे आपला प्रॉब्लेम 7 नंबरचा कंप्लीट झालाय. करू आधी मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करते. कॅल्क्युलेट मटेरियल टर्नओव्हर रेशो अँड इन्व्हेंटरी टर्नओव्हर पिरियड म्हटलंय. म्हणजेच आपण डेजमध्ये जो काढतो ना त्याला इन्व्हेंटरी टर्नओव्हर पिरियड किंवा मटेरियल टर्नओव्हर पिरियड किंवा स्टॉक टर्नओव्हर पिरियड असं म्हटलं जातं. तर मग तो तसंही आपण कॅल्क्युलेट करतोच. 2 मटेरियलचा कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला, एक्स आणि वायचा, आणि डिटरमाइन करायचं आहे की कोणतं मटेरियल फास्ट मुव्हिंग आहे. फास्ट मुव्हिंग म्हणजे ज्याचा टाइम्स मधला रेशो जास्त ते फास्ट मुव्हिंग मटेरियल असतं. स्टॉक इन हँड दिलेला आहे 1 एप्रिल 2019चा 50,000 रुपये. दोन्ही मटेरियलचा सेम आहे. ओपनिंग स्टॉक 50,000 रुपये. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक आहे 31/3/2020चा. एक्स मटेरियलचा आहे 30,000 आणि वायचा आहे 1,00,000 रुपये. त्यानंतर परचेसेस आहेत. परचेसेस ड्युरिंग द इयर एक्सचे आहेत 3,80,000 आणि वायचे आहेत 3,50,000. इन्फॉर्मेशन जी आहे आपल्याला दिलेली ती या पद्धतीने आहे. आपण आपल्या नेहमीप्रमाणे अगोदर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करणार, त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट करणार आणि त्यानंतर आपण कॅल्क्युलेट करणार आहोत पिरियडमध्ये आणि टाइम्समध्ये रेशो. मग आधी कॉस्ट ऑफ मटेरियल कॅल्क्युलेट करा. त्यासाठी फॉर्म्युला आधी इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा लिहा. इन कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू cost of material consumed upon average stock. Cost of material consumed is equal to opening stock plus purchases minus closing stock. मटेरियल एक्सच्या आपण किमती टाकतोय 50,000 प्लस 3,80,000 मायनस 30,000. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते 4,00,000. त्यानंतर मटेरियल वायच्या किमती टाका 50,000 अधिक 3,50,000 वजा 1,00,000. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते 3,00,000. मटेरियल एक्स आणि मटेरियल वाय या दोन्हींचा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आपण कॅल्क्युलेट केला. आपण आपला प्रॉब्लेम नंबर 8 सोडवतोय. लाईट गेली आहे. लेक्चर आता डिस्कनेक्ट होईल.